बघा आज आपला 31चा काय बेत आहे बघा. उद्यासाठी तुमच्यासाठी खास ही रेसिपी केली आहे मी. मस्त झणझणीत मटणाचा रस्सा केलेला आहे आपण अशा पद्धतीने एकदम तर्रीदार. त्यासोबतच आपण केलं आहे अळणी सूप. थोडंसं तिखट लागलं तर प्यायला पाहिजे ना. छानपैकी घरच्या घरी उद्या आपली पार्टी होणार आहे आणि चमचमीत असं सुक्कं मटण बनवलेलं आहे. अशा पद्धतीनं व्हिडिओ एकदम छान होणार आहे एकदम. तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला आणखी जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबतच छान जिरा राईस केलेला आहे, ज्वारीची भाकरी आणि कांदा लिंबूचा बेत. मस्त आहे ना. चला तर मग आपण सुरुवात करूया. तर कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज बघा आपण आता जो बेत सांगितलेला आहे तो करण्यासाठी आपण आणलेला आहे एकदम 1 किलो भरून छान असं मटण आणलेलं आहे. बघा किती फ्रेश आहे. 1 किलो मटण आणलं आहे. स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलं आहे एकदम आणि पाणी निथरून घेतलं आहे. आणि ही जी आहे चरबी मांदं ते आपण बाजूला ठेवलं आहे. आणि याच्यामध्ये आहे अद्रक, लसूण आणि कोथिंबीर. याचं आपण हे हिरवं वाटण करून घेतलेलं आहे. नंतर सोबतच आपण दही घेतलेलं आहे. मॅरिनेशनसाठी आपण दही पण वापरणार आहे थोडंसं. आणि हा कांदा घेतलेला आहे. एक चिरून मोठ्या साईजचा कांदा आहे पण असं जाडसरच कापून घेतला आहे. आणि 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत. तर आपण ना मातीच्या भांड्यामध्ये आज मटण शिजू घालणार आहेत. तर त्यासाठी हे मातीचं भांडं घेतलेलं आहे. तर सगळ्यात अगोदर आपण मटणला हळद मीठ वगैरे टाकू अगोदर. तर बरोबर 2 चमचे मी हळद घेतलेली आहे आणि नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. तर 2 चमचे मीठ टाकते. चवीनुसार टाका, तुमच्या मटणच्या प्रमाणानुसार टाका. आणि कधीही मटण घेताना ना थोडंसं मांदा असलेलंच घ्यायचं म्हणजे आपला रस्सा झणझणीत होतो. तर आता याच्यामध्ये आपण आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची याची पेस्ट आपण केलेली आहे ती आपण 2 चमचे टाकलेली आहे. बाकीचे आपण फोडणीसाठी वापरणार आहे, त्यासाठी ही बाजूला ठेवले. तर आता दही पण आपण 4 चमचे टाकू याच्यामध्ये. आंबट दही घ्यायचे. इतकंही आंबट नको कारण टोमॅटो आहेतच. पण चक्क असं फिक्कं पण नाही चांगलं लागत. नॉनव्हेजच्या भाजीमध्ये आंबटच छान. आंबट टोमॅटो किंवा लिंबू, दही वगैरे ह्याचा वापर असेल तर आपल्या जे मटणची जी बेत असतो तो एकदम भन्नाट होतो. तर म्हटलं चला आता उद्या 31 आहे तर तुमच्यासाठी एक छानशी एकदम रेसिपी एकदम तर्रीदार झणझणीत अशी आपण बनवावी म्हणून मी तुमच्यासाठी ही रेसिपी घेऊन आलेले आहे. तर 10 मिनिट आता हे सगळं आपण मुरू द्यायचं. हे मटण जे आहे ना ते मुरू द्यायचे. तोपर्यंत इकडं मातीच्या भांड्यामध्ये आपण कांदा टोमॅटो वगैरे परतून घेऊ. तर मंडळी, तुम्ही माझ्या चॅनलला आणखी जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. कारण बरेचसे व्ह्यूवर्स माझे ना फक्त व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केलं तर मला थोडंसं मोटिवेशन पण मिळतं आणि अशाच माझ्या नवीन नवीन झणझणीत अशा गावाकडच्या पद्धतीच्या एकदम लुप्त होत चाललेल्या मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत असते, जे की सहज कुणी पण करू शकते. तर आपण आता ह्या मातीच्या भांड्यामध्ये 2 पळी आपण तेल टाकून घेतलेलं आहे. आणि नंतर आपण तेल टाकल्यावर आपण अगोदर याच्यामध्ये जे आपण मांदक होतं ना चरबी ते टाकलेलं आहे आणि ते तळून घ्यायचं आहे छान. म्हणजे असं फुलून घ्यायचं आहे एकदम मस्त, एकदम फुललं पाहिजे. 1 मिनिटभर फक्त हे असं थोडंसं मांद्याचं तळून घेतलं ना बघा असं एकदम मोगऱ्याच्या फुलासारखे एकदम छान पांढरे शुभ्र एकदम फुलून येतात. हे बघा कसे एकदम फुललेत अशा पद्धतीने. आणि तर्रीवर जे दिसतं ना ते छान आणि छान पण लागतं आणि एकदम आपला रस्सा जो आहे मटणाचा कालवण ते एकदम झणझणीत पण होतं. झालंय आता आपलं छान. बघा आकार बदललाय की नाही. तर नक्कीच तुम्ही हा बेत आता उद्या 31 आहे तर तुम्ही घरच्या घरी करा आणि मस्त एन्जॉय करा. बाहेर वगैरे कुठं जाऊ नका. घरातच आपल्या कुटुंबियासोबत मस्त सेलिब्रेट करायचं
आणि 2025ला बाय बाय करायचं. तर त्यासाठी उशीर झाला आहे मला हा व्हिडिओ टाकायला, तरी पण टाकते मी तुमच्यासाठी खास. उद्याच टाकणार होते पण म्हटलं चला आत्ताच टाकून घेऊ. तर आता हा कांदा ही चरबी तळून झाली आपली की कांदा टाकून घ्यायचा आहे. आणि कांदा पण आपल्याला छान एकदम असा फ्राय करून घ्यायचा आहे, तांबूस कलरवर एकदम. आणि कांदा तळते वेळेस गॅसची फ्लेम एकदम हाय ठेवायची आहे, म्हणजे आपला कांदा पटकन तळला जाईल. आणि एक लक्षात घ्यायचं, मातीच्या भांड्यामध्ये जेव्हा तुम्ही कोणताही पदार्थ बनवता ना त्यावेळेला उलथणं किंवा हे स्टीलचे किंवा लोखंडी वगैरे वापरायचं नाही. कधीही असं लाकडी चमचा वापरायचा किंवा प्लॅस्टिक पण नाही आवडत मला, शक्यतो मी लाकडीच वापरते. तर आपण आता हे कांदा तांबूस झाला की हे 2 टोमॅटो जे घेतले होते ते पण आपण टाकून घेऊ याच्यामध्ये. आणि ह्याला पण चांगलं आपल्याला नरम करून घ्यायचं आहे. टोमॅटो नरम व्हायला जरा 2-4 मिनटाचा वेळ लागतो. आणि जरी थोडे राहिले तरी काय आपलं ह्याच्यासोबत शिजतंच ना, मटणसोबत शिजतंच. तर आता थोडंसं नरम होण्यासाठी आपण 1-2 मिनिट छान झाकून ठेवू याला. बघा एकदम कशी दणानून वाफ आली की झालं टोमॅटो नरम होतात. सर्दीचा त्रास आहे मला थोडासा झाला आहे, आता वातावरण पण बदललेलं आहे ना त्यामुळे. तर आता आपण थोडीशी उरलेली जी कांदा लसूण ह्याची आलं लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची जी पेस्ट आहे ती आपण टाकून घ्यायची आणि याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे छान. 1-2 मिनिट फक्त याला परतून घेऊ आपण. लगेच आता आपण जे भिजायला घातलं होतं मुरायला मॅरिनेशन करण्यासाठी जे मटण ठेवलं होतं ते आपण टाकून देऊ, कारण हे कांदा टोमॅटो चरबी आपली तळेपर्यंत 10 ते 15 मिनिट होतं. तर लगेच टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि गॅस फुलच ठेवायचा आहे आणि छान एकदम परतून घ्यायचं आहे जोपर्यंत आपल्या मटणचा कलर बदलत नाही तोपर्यंत, आणि त्याला अंगचं पाणी सुटत नाही तोपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. आणि दही असल्यामुळे पटकन असं पाणी सुटलं जातं, दही आणि मीठ याच्यामुळे पाणी लवकर शिजलं हे होतं सुटतं. आता झाकून ठेवू 5 मिनिट फक्त. 5 मिनिट झाकून आपण 5 ते 10 मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे. बघा किती छान एकदम वाफ दणकून आली आहे का नाही, एकदम छान. आता मिक्स करून घ्यायचे हे अशा पद्धतीनं. मातीच्या भांडीमध्ये मटणचं तुम्ही असेल तुमच्याकडं तर मटणचं असलं कालवण मटणचा रस्सा वगैरे करून बघा, अतिशय टेस्टी होतो. आपण कधीही रेसिपी आपण जुन्या नव्याचा संगम करूनच करत असते. तर आता 10 मिनिट झाल्यानंतर वरतून आपण कोथिंबीर टाकलेली आहे, बारीक चिरून घेतली ती टाकून घेतली. आणि परत आता झाकून ठेवायचं आहे छान एकदम. याला लगेचच अशी वाफ धरली जाते मातीच्या भांड्यामध्ये. लगेच प्रेशर कुकरमध्ये जसं वाफ एकदम कुठं जात नाही ना त्याच पद्धतीनं ह्याच्यातून पण वाफ जास्त जात नाही आणि लवकर शिजलं जातं, पण कुकरपेक्षा भारी लागते चव एकदम. तर छान एकदम 40 ते 45 मिनिट आपल्याला मंद गॅस करायचा आहे आणि झाकून आपल्याला शिजू द्यायचे. तोपर्यंत आपण मसाले आहेत ते गॅस कमी करून आपलं मसाले भाजून घेऊ आपण. ते इकडे पलीकडे ठेवलं आहे आणि अलीकडच्या साईडला आपण तवा ठेवला आहे मसाले भाजण्यासाठी. तर आता हे 2 मोठे कांदे उभे चिरून घेतलेत आणि अर्धी वाटी खोबऱ्याचे हे तुकडे आहेत, त्याचे बारीक असे काप घेतलेत करून. आणि ताजा मसाला बनवणार आहेत बरं का आपण. आता 31चा बेत म्हटल्यावर एकदम भारीच करायचं आपल्याला. तर आता आपण धने घेतलेले आहेत, स्टार फूल आहे, नंतर जावित्री घेतलेली आहे, मसाला वेलची आहे, दालचिनी आहे, नंतर लवंग आहे, मिरे आहेत, नंतर शहाजिरे आहेत आणि 2-4 पानं तेजपत्ता पण आहे. आणि थोडेसे आपण काजू पण भिजायला घातलेले आहे, 10-12 काजू
भिजायला घातलेले आहेत. एकदम शाही पद्धतीनं बनवणार आहेत आपण. तर आता कांदा सगळ्यात अगोदर तवा गरम झाला की कांदा टाकू आपण आणि कांदा छान असं लालसर कलरवर आपण ह्याला भाजून घेणार आहेत. अशा पद्धतीनं आपण आता भाजून घेऊ याला. गॅस एकदम आता मोठा करायचा आहे आणि भाजून घ्यायचा आहे. आणि कांदा लवकर भाजला जावा म्हणून फुल गॅस करायचा आणि थोडंसं तेल टाकायचं आहे कांदा भाजायला, म्हणजे लालसर लगेचच छान भाजला जातो कांदा. अशा पद्धतीनं तिकडे आपलं मटणचाही मस्त सुगंध सुटलाय छानपैकी. आणि कधी जर मटणचं जर आपण हे असं साहित्य बनवतो ना, त्यावेळेला एकदम मन लावून एकदम छान असं शांततेनं केलं ना तर एकदम छान चविष्ट होतं. घाईघाईमध्ये करायला गेलं की झालं काहीतरी आपला बेत फिसकटून बसतो. मध्ये मध्ये खोकल्याचा त्रास जाणवतोय. तर आता याच्यानंतर आपण आता याच्यात टाकून घेऊ खोबरं. आणि खोबऱ्यावर पण थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे, म्हणजे पटकन लगेच खोबरं भाजलं जातं. तवा गरम आहे, खोबऱ्याला वेळ लागत नाही, लगेच भाजलं जातं. हे आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे सुक्यासाठी. नंतर आपल्याला झणझणीत असं कालवण करायचं आहे, रस्सा करायचा आहे तर्रीदार असा. त्यासाठी आपल्याला हे वाटण लागणार आहे. आणि 2 आयटम करायचे, त्यामुळे थोडंसं वाटण मी जास्तीचं केलेलं आहे, कारण थोडंसं रश्श्यात पण वापरणार आहे आणि सुक्यामध्ये पण थोडंसं वापरते. तर आता खोबरं लगेच भाजलं त्याच्यामुळे काढून घेतलेलं आहे. तर आता थोडासा कांद्याला वेळ लागतोय आणि कांदाही जरा थोडासा एकदम खमंग परतून घेतला ना की छान एकदम आपल्या रश्श्याला कलर पण छान येतो आणि टेस्ट पण भारी येते एकदम. नक्की तुम्ही हा बेत उद्या करून बघा, एकदम भारी होणार आहे. नंतर आता हे राहिलेले जे आपले मसाले आहेत ते आपण याच्यामध्ये भाजून घेऊ. तर परत तव्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे आणि जे आपले बाकीचे सगळे साहित्य आहे ते टाकून घेऊ. ही वेलची, दालचिनी, स्टारफूल, हे जे अगोदर मोठे मोठे मसाले आहेत ते टाकायचं. करपणाऱ्या वस्तू जरा शेवटी टाकायच्या. आता हे थोडं साईडला करून घ्यायचं. 1 मिनिटाच्या आत, 1 मिनिटचा वेळ लागत नाही, खूप लवकर होतं हे भाजून. त्यामुळे पटकन एकदम काढायचं आणि गॅस एकदम यावेळेला कमी करायचा आहे. अशा पद्धतीनं आता हे जावेत्री पण टाकून घेते. नंतर धने टाकून घेऊ आपण. धने वगैरे लगेचच भाजले जातात ना, त्यामुळे शेवटी धने, लवंग, मिरी आणि उंची शहाजरी मी सगळ्यात शेवटी टाकलेले. तर आता हे सगळं साहित्य आपण भाजून ह्याला थंड होऊ द्यायचं आणि मग नंतर आपल्याला वाटण करून घ्यायचं. अशा पद्धतीनं एकदा ताजा मसाला तुम्ही करून बघा. आणि हो, तुम्हाला जर आमच्या चॅनलचे खास एकदम ताजे एकदम मसाले बनवलेले असतात, कुकिंग मराठी तडका या चॅनलचे खास काळं तिखट, काळा मसाला, नंतर लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, धने जिरे पावडर आहे, बिर्याणी मसाला आहे. हे जर मसाले तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर खाली मी स्क्रीनवरती नंबर देणार आहे, त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करून ऑर्डर करू शकता. भरपूर असा आमचा काही व्यवसाय नाही, काय नाही, परंतु असं रेसिपी बघून बऱ्याच जणांनी मला ताई मिळेल का म्हणून विचारणा केलेली आहे. तर सध्या मी घरगुतीच आपली पॅकिंग चालू केलेली आहे. आपला काय व्यवसाय वगैरे काही नाही. मागतात तर मी देऊन टाकते. तर नक्कीच तुम्ही एकदा माझे मसाले ट्राय करून बघा. तर आता हे काजू पण आपले छान भिजलेले आहेत. कांदा खोबरा टाकलेला आहे थंड झाल्यानंतर. आणि आता हे मसाले पण टाकून घेऊ आपण सगळे भाजलेले. आणि थोडीशी आपली कोथिंबीर टाकायची. आणि नंतर अगोदर पाणी टाकायच्या अगोदर थोडंसं वाटून घ्यायचं आणि नंतर थोडंसं ओबडधोबड असताना थोडंसं पाणी टाकायचं आणि मग एकदम छान स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची. अशा पद्धतीनं. आता शेवटी आता आपण काजू टाकणार आहे याच्यामध्ये आणि त्यासोबतच खोबरं जे आहे ते खोबरं टाकणार आहे. या दोन्हीची, काजू आणि खोबऱ्याची, आपण थोडीशी वेगळी पेस्ट करू. तर याच्यामध्ये पण आपल्याला पाणी टाकून छान बारीक पेस्ट करून घ्यायची, एकदम मऊ एकदम अशा पद्धतीनं. तर झालं आता आपलं वाटण तर तयारच झाले.
तर आता मटण पण शिजत आलेलं असेल, बघू आपण. तर थोडंसं आता हे बाजूला काढून घेते, म्हणजे थोडं फोडणी द्यायला जरा बरं पडतं ना, त्यामुळे. तर आता 40 ते 45 मिनिट झालेला आहे आणि जे आपलं पाणी होतं तेवढ्याच पाण्यामध्ये शिजलेलं आहे. आपण याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही. तर मस्त आपलं मटण शिजलेलं आहे. आता मऊसूत एकदम सहज हाताने तुटलं जातं आहे. गरम असल्यामुळे जरा थोडंसं व्यवस्थित पकडता येत नाही, पण छान आपलं मटण शिजून तयार झालेलं आहे. 40-45 मिनटामध्ये सहज आपलं मटण शिजतं. पातेल्यात शिजवा तुम्ही किंवा कशातही शिजवलं तरी चालतंय. कुकरमध्ये तर काय 4-5 शिट्ट्यामध्येच होतं. घाई असेल तर कुकरमध्ये पण करा. तर आता ह्या मटणमध्ये आपण साईडला जे गरम पाणी ठेवलं होतं ते गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. रस्सा करायचा आहे आपल्याला आणि आता सुक्कं पण करायचं आहे. गरम पाणी टाकलं म्हणजे आपल्याला रस्सा जो करायचा आहे झणझणीत असा तर्रीवाला रस्सा करायचा आहे, त्याला चव येते सगळी त्या मटणची. त्याच्यामुळे अगोदरच गरम पाणी टाकायचं आहे. आणि आपण याच्यातलं आता थोडं मटण बाजूला काढून घेऊ सुक्कं करण्यासाठी. आणि हे आळणी पाण्यासाठी हे काढून घेतलं आहे. ते बघितलं ना मांद कसं वरती तरंगायला लागलेलं आहे. भाजीला एकदम आपल्या ह्या रश्श्याला एकदम छान चव येणार आहे याच्यामुळे. तर आता हे सुक्यासाठी आता बाजूला काढून घेते. ते पूर्ण किलोभर मटण मी चक्क सगळं बाजूला काढलेलं आहे आणि थोडंसं अळणी सूप पण काढलेलं आहे. कारण लहान मुलं आहेत आमच्या घरामध्ये, त्यासाठी. आणि हे बाकीचं रश्श्यासाठी ठेवलेलं आहे. तर चला आता फोडणीला सुरुवात करू. सगळ्यात अगोदर आपण तर्रीदार रस्सा बनवणार आहे. तर हे पातेल्यामध्ये आपण 3 चमचे तेल टाकलेलं आहे. कॅटलीतलं चमचे आहेत बरं का, पळी म्हणाल तुम्ही. 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल छान एकदम गरम होऊ द्यायचं, कडकडीत गरम होऊ द्यायचं. आणि नंतर आपल्याला गॅस कमी करायचा आहे, कारण आपण बाकीचे साहित्य टाकणार आहेत त्यावेळेला. तर आता गॅस कमी करून दिला. तर आता टाकू आपण ह्याच्यामध्ये जे आपण आज स्पेशल मसाला वापरणार आहे, सवाईचा मटण मसाला वापरणार आहे. तो घेतलेला आज त्या मसाल्यामध्ये करणार आहे मी. आणि काश्मीरी लाल मिरची पावडर आपली घरचीच आहे. हळद आहे. काल परवा मी सावजीचं मटण केलं होतं, त्याचंच थोडंसं माझ्याकडे शिल्लक पण राहिला होता मसाला, तो पण थोडासा टाकते याच्यामध्ये. तर आता हे आपण वाटण केलेलं होतं ना, त्यातलं की थोडंसं अर्धी पळी आपण ह्याच्यामध्ये वाटण टाकलेलं आहे. कांदा आणि मसाला जे आहे खडे मसाले ते टाकायचे आणि छान एकदम तेल ह्याला सुटू द्यायचं आहे, सेपरेट होऊ द्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला हे मसाला टाकायचा आहे. सवाईचा मटण मसाला आहे तो टाकायचा आहे. तर त्या अगोदर आपण खोबरं आणि काजूची पेस्ट पण टाकून घेऊ. याला पण परतून घ्यायचं याच्यासोबतच. मस्त बघा तेल कसं छान एकदम बाजूला सुटायला लागलेलं आहे. कंटिन्यू याला ढवळत राहायचं, कारण काजू असल्यामुळे खाली चिटकण्याची शक्यता असते, त्यामुळे कंटिन्यू ढवळत राहायचं याला. त्यामुळे खाली लागणार नाही, नाहीतर असंच जर शिजू दिलं तर मग खाली लागतं. तर आता हे सवाईचा मटण मसाला सावजीचा आणि काश्मीरी लाल मिरची पावडर आणि थोडंसं हळद टाकलेली आहे आपण. पूर्ण हे जे मसाले आहेत ना माझे, ते मसाले मी पूर्ण दरवेळेला ऑर्डर आली ना की त्यावेळेला आम्ही मिरची आणून निवडून करून स्वच्छ नंतर कांडप यंत्रावर कांडून करून नंतर आम्ही देऊन टाकतो ऑर्डरप्रमाणे. तर आता थोडंसं हे तिखट करपू नाही म्हणून आपण याच्यात थोडंसं अळणी पाणी टाकलेलं आहे. आणि चांगलं 5 ते 6 मिनिट छान आपल्याला मंद गॅसवर एकदम ह्याला शिजू द्यायचं आहे. एकदम तर्री छान येते त्यामुळे. तर हे अशा पद्धतीनं आपण आता चांगलं शिजवून घेतलं आहे मंद गॅसवर.
आता याच्यात टाकून घेऊ आपण रश्श्यासाठी जे आपण आळणी पाणी ठेवलं होतं ते टाकून घेऊ. मस्त माझ्या तोंडाला तर आत्ताच पाणी सुटलंय. खमंग एकदम छान, एवढं सुगंध तर एवढा मस्त येतोय ना की भयानक. खूपच छान होणार आहे का नाही उद्याची एकदम मस्त एकदम आपली पार्टी छानपैकी. बघा कट किती सुंदर आलेला आहे. तुम्ही सवाई मसाला नसेल तुमच्याकडं तर तुमच्याकडं कोणताही गोडा मसाला असेल, काळं तिखट असेल तर ते पण तुम्ही वापरू शकता, असं काही नाही. थोडीशी वेगळी चव म्हणून मी आज थोडासा सवयीचा मसाला वापरलेला आहे. बघा तर्री कसली मस्त आली आहे का नाही, एकदम झणझणीत छान. तर आता उकळी आली, आता आपण वळूया इकडं सुक्कं मटणसाठी. तर सुक्या मटणला आता आपण कढई ठेवलेली आहे. कढई अशी जाड बुडाचीच घ्यायची आणि कढई छान तापली की याच्यामध्ये आपण तेल टाकू. तर याच्यामध्ये पण आपल्याला 3 चमचे तेल टाकायचं आहे. थोडंसं तेलाचं प्रमाण होतं जास्त, पण आता जाऊ द्या, नॉनव्हेजचं म्हटल्यानंतर एवढा काय विचार करायचा. आणि त्यात उद्या तर काय 31 म्हटल्यानंतर काय नाही, सगळं माफच असतं. असं इतर वेळी आपण कुठं जास्त काही तेलकट वगैरे तळीव पदार्थ खातच नाही ना, त्यामुळे नॉनव्हेजच्या ह्याला थोडंसं लागतं जास्त तेल. तर आता ही मसाल्याची जी पेस्ट होती उरलेली अर्धी ती आपण याच्यामध्ये टाकून घेतली. ह्याला आपण छान आता फुल गॅसवर परतून घेऊ आपण 1-2 ते 3 मिनिट. बघा तेल लगेचच असं वेगळं व्हायला चालू झालेलं आहे. आणि नंतर जे आपलं काजू आणि खोबऱ्याची पेस्ट आहे ती टाकू आपण आणि त्याला पण परतून घ्यायचं. काजू आणि खोबऱ्याच्या अगोदर ह्याच्यासाठी टाकायचं नाही की काजू असल्यामुळे ना खाली चिटकलं जातं बुडाला, त्यामुळे आपल्याला हे असं काजूची नंतर टाकायची. तर छान आता ह्याला पण 2 मिनिट चांगलं परतून घ्यायचं. तर आता याच्यामध्ये टाकू आपण तिखट टाकायचं, कोल्हापुरी सवई मटण मसाला, काश्मीरी मिरची पावडर आणि थोडीशी हळद टाकायची. तुम्ही काळा तिखट, काळा मसाला, कांदा लसूण मसाला काही टाकलं तरी पण बेत एकदम भारी होणार आहे. मी आज उगी सहज माझ्याकडे होता शिल्लक म्हणून मी आज टाकलेला आहे. नाही तर शक्यतो मी पॅकिंगचे मसाले कोणतेच वापरत नाही. परंतु उद्यासाठी रेसिपी जरा घाईघाईमध्ये करायची होती, त्याच्यामुळे मी हा रेडीमेड जो मसाला आहे तो वापरलेला आहे. छान चव येते ह्याच्यामुळे, पण मस्त येते चव. पण शक्यतो मी माझे घरचेच मसाले वापरते नॉनव्हेजच्या भाजीसाठी तरी खास करून. तर आता हे तिखट टाकल्यानंतर ह्याला पण छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. आणि लगेच हे जे आपलं सुक्कं मटण काढून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. आणि झालं आपली आता रेसिपी तयारच झाली आहे. आता ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनिट एकदम चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि नंतर वरतून कोथिंबीर टाकायची. झालं आपलं सुक्कं मटण पण तयार झालं आहे का नाही, एकदम भन्नाट भेत. बघा किती छान झालं आहे बघा, एकदम सगळं पाणी पण आटलेलं आहे, एकदम सुक्कं सुक्कं छान मस्त एकदम सुगंध एकदम छान सुटलेला आहे. हे अशा पद्धतीने आता वरतून थोडी कोथिंबीर टाकू आणि घ्या लगेच जेवायला. मस्त पार्टी एन्जॉय करायची. तर मंडळी कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी नक्की सांगा मला. आणि कुठून बोलताय काय नाही ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. थँक्यू.